शुमीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जयंत काकांनी कलाला फार्म हाऊसवरती काय चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता कला तिकडे निघालेली असते। अद्वैतला स्वप्न पडतं की कलाचं कोणीतरी तोंड बांधलंय, तिचा गळा आवळलाय आणि तिच्यावर हल्ला करते, कोणीतरी मारण्याचा तिला प्रयत्न करते। दचकूनच अद्वैत उठतो आणि अद्वैत उठल्यानंतर खरे असं म्हणूनच तो जोरात ओरडतो। आता जोरातच ओरडल्यावर इकडे कला मात्र तिथे नसते आणि तो इकडे तिकडे पाहतो तर खरे इथे कुठेच नाही, म्हणून तो तिला शोधायला तसाच बाहेर पडतो कसलाच विचार न करता। इकडे ह्या तिघांची खूपच पार्टी रंगलेली असते। इथे गौरव म्हणत असतो, खरंच पण राहुल तुझं अगदीच कौतुक आहे, खरं सांगायचं म्हणजे त्याच घरामध्ये राहून त्याचबद्दल एवढ्या सगळ्या काही गोष्टी करणं अगदीच खूपच जास्त अशक्य आणि कमालीचं आहे। त्याचबरोबर तू एवढ्या गोष्टी केलेल्या आहेस, त्यामुळे तुझं कौतुक करणं सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे। एवढं सगळं तिथे राहून त्या घरातल्या विरोधातच पुरावे सगळे नष्ट करणं, त्यासोबत त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन एवढी कटकारस्थानं करणं हे मात्र खूपच जास्त कमालीचं आहे आणि तू ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेस। असंच इथे आता राहुलचं कौतुक गौरव आणि बानेरे करत असतात। ते गौरव म्हणत असतो, खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही काय केलेलं आहे। तर इथे मात्र जो बानेरे आहे, तुम्ही तर कमालच केली। इकडे मात्र जो सोहम आहे तो त्याच्या खोलीमध्ये असतो आणि तो अस्वस्थ असतो। तेवढ्यातच तिथे अनामिका येते आणि ती म्हणत असते, ह्याला काय झालंय, हा एवढ्या कसल्या विचारात आहे, काहीतरी बघितलं पाहिजे, काहीतरी विचार केला पाहिजे असा विचार तो इथे करतो। तेवढ्यातच अनामिका जवळ जाते आणि त्याला म्हणते, अरे सोहम काय झाले, तू एवढा कसला आणि काय विचार करत आहेस। तेवढ्यातच आता इथे तो म्हणत असतो, नाही मी कसला विचार करत नाही, खरं सांगू का मला आत्ता इथे काम आलं होतं आणि ते काम आल्यानंतर परत त्यांनी थोडासा ब्रेक घेतलाय, त्यांनी काहीच कळवलं नाहीये। तेवढ्यातच अनामिका म्हणते, तुला खरं सांगू का राहुल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझीच चूक आहे। अरे तुझं बोलणं बघ ना कसं अगदीच मिळच्यासारखं आहे। तू असं बोलत असतोस की त्यामुळे समोरचे व्यक्ती तुझ्याकडे पाहून तुझ्या बोलण्याकडे पाहून लगेचच नकारच देतील ना। तेवढ्यातच राहुलचा पुन्हा फोन वाजतो आणि त्यावरती मेसेज आलेला असतो की तुम्हाला आमच्या इथे थोडंसं पेंटिंगचं काम चालू आहे, ते पेंटिंगचं काम झालं की लगेचच आपण कामाला सुरुवात करू आणि आम्ही तुम्हाला कामावर घ्यायला तयार आहोत। असं म्हणता क्षणी तो मेसेज वाचल्यावर लगेचच तो उठतो आणि अनामिकाला म्हणत असतो, बघितलंस अनामिका, मला पाहिजे त्या गोष्टी इथे झालेल्या आहेत, खरंच इथे मी खूप जास्त खुश आहे। असंच इथे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी त्याने इथे बोलल्याच्या नंतर लगेचच इकडे अनामिका सुद्धा थोडीशी त्याच्यासाठी हसायला सुरुवात करते आणि तो तिला मिठी मारत असतो। आता अनामिका म्हणते, नाही माझा जो प्लॅन होता तो अशा पद्धतीने इथे फ्लॉप होता कामा नव्हता, कारण काही जरी झालं तरी सुद्धा याला डिमोटिवेट मला करायचंच आहे। ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते। इकडे आता कला जवळपास तिथे जाऊन पोहोचलेली असते। तेवढ्यातच आता अद्वैतचा तिला सतत कॉल येत असतो, पण कला तो फोन ती उचलत नाही, कट करत असते, कारण तिला आत्ता फोन उचलायचा नसतो। जर याला बहुतेक कळलेलं सुद्धा असेल की मी इथे आलेली आहे आणि त्याचबरोबर हा मला सतत त्यासाठीच फोन करत आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि फोन कट करते। आता फोन कट केल्याच्या नंतर बाहेर जो पॅसेज आहे तिथे ती जाते। तिथे बाहेर झोपाळा सुद्धा असतो आणि तिथे बाहेर खूप मोठी खिडकी असते। आतमध्ये आता गौरव राहुल एकमेकांना मिठी मारत असतात आणि मिठी मारल्यानंतर खूप जास्त ड्रिंक घेतलेली असते, त्याचबरोबर नाच गाणं हे सगळं काही त्यांचं इथे सुरूच असतं। हा सगळा तमाशा ते इथे तिघे जण मिळून करत असतात। बानेरेंना ते म्हणत असतात, खरंच बानेरे, ऐनवेळी तुम्ही स्वतःवर सगळा गुन्हा घेतलेला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यावर बानेरे म्हणत असतात, मला काय फक्त आणि फक्त इथे पैशाशी मतलब, मला बाकी गोष्टींशी काहीच मतलब किंवा काहीच देणं घेणं नाही। मला पैसे भेटले, माझा विषय संपला आणि तुम्ही मला पैसे दिले तर मी काहीही करायला तयार आहे। मी फक्त आणि फक्त इथे पैसे मला पाहिजेत हाच विचार इथे बानेरेच्या मनामध्ये आलेला असतो। आता कला तिथेपर्यंत येऊन पोहोचलेली असते। कला खिडकीजवळ जाते आणि ह्या तिघांना आतमध्ये पाहते। हे तिघं मस्त एन्जॉय करत असतात, त्याचबरोबर पार्टी रंगात आलेली असते। आता पिलेले असतात, त्यामुळे कोण कोणाला काय बोलते हे सुद्धा यांच्या लक्षात नसतं। शेवटी राहुल म्हणत असतो, खरं सांगू का, काय आपण जाम पद्धतीने इथे त्यांना अडकवलेलं आहे। खरं सांगायचं तर एवढं घरामध्येच राहून त्या हिऱ्यांची अफरातफर केली, त्याचबरोबर इथे अद्वैतला
पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये पाठवलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्या कलाखरेने बनवलेल्या डिझाईन्ससुद्धा इथे मी तुझ्यापर्यंत आणून पोहोचवल्या। ह्या सगळ्या गोष्टी मी इथे केलेल्या आहेत आणि एवढं सगळं मी करूनसुद्धा त्या अद्वैतला आणि त्या कलाला काहीही समजलेलं नाही। समजलं आणि तेव्हा असं म्हटल्याच्यानंतर खरंच गौरव म्हणत असतो, पण राहुल खरं सांगू का, सगळ्यात जास्त मला तुझं कौतुक वाटतं। तुझं का तर तुला सांगू का, हे बघ एवढं सगळं तिथेच त्यांच्या समोरच राहून तू करत होतास, एवढं सगळं काही खरे हिरे माझ्याकडे आणून देत होतास, त्याचबरोबर खोटे हिरे त्या जागी ठेवत होतास। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ती कलाने बनवलेल्या सगळ्या डिझाईन्स तू इथे लंपास करत होतास आणि हे सगळं खरंच खूपच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे। इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आता हे हसायला आणि त्याचबरोबर नाचायला सुद्धा सुरुवात करत असतात आणि हे नाचायला आणि हसायला सुरुवात केल्यानंतर इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो गौरव आहे, गौरव आणि त्याचबरोबर राहुल नाचत असतात आणि म्हणत असतात, नाही नाही आपल्याला आणखी थोडीशी प्यायची, आणखी थोडंसं इथे ड्रिंक हे करायलाच पाहिजे। ते किती पेत आहेत हे सुद्धा गोष्ट त्यांना इथे समजत नसते। आता शेवटी राहुल म्हणत असतो, तुला आता गोष्ट सांगू का, एक खरं म्हणजेच की आता फक्त आणि फक्त त्या अद्वैतला मला इथे बर्बाद करायचं आहे। एकदा का मी त्या अद्वैतला बर्बाद केलं की मग सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या की मग आता इथे सगळी प्रॉपर्टी जी चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी आहे ती सगळी माझ्या नावावर होणार आहे आणि एकदा का सगळी प्रॉपर्टी इथे माझ्या नावावर झाली की मग मला इथे कोणीच अडवू शकणार नाही किंवा काहीच नाही। ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यावर कलाने आधीच येऊन तिथे मोबाईल ऑन केलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्ड करत असते। जो राहुल इथे त्या गुन्ह्यांची कबुली देत असतो ते सुद्धा तिनं ह्या सगळ्या गोष्टी इथे आता रेकॉर्ड केलेल्या असतात। त्याचबरोबर अद्वैतला जेलमध्ये पाठवल्यापासून तर ते सगळं काही इथे आता तिने त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याच्या नंतर आता इकडे तो बेनारे जो आहे तो सुद्धा म्हणत असतो, मला कुठच्याच गोष्टीची पर्वा नाहीये, मला पैसे मिळाले आहेत त्यामुळे मी त्या पैशामध्येच खूप जास्त खुश आहे। त्याचबरोबर मी फक्त आणि फक्त इथे पैशासाठीच करत आहे, पैसे मिळाले विषय संपला। ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि तेव्हाच इकडे पुन्हा ते नाचायला सुरुवात करत असतात। आता गौरव म्हणत असतो, ए चल लवकर मोठे मोठे गाणे लाव आणि मोठे मोठे गाणे लावल्यानंतरच मग आपल्याला नाचता येणार आहे, असंच इथे तो बोलतो आणि त्याचबरोबर आणखी थोडीशी घ्यायलाच पाहिजे असं म्हणूनच ते तिघे सुद्धा एवढी ड्रिंक पितात की आजूबाजूला काय चाललंय ह्या गोष्टी मात्र त्यांना समजतच नसतात। कला हे सगळं काही पाहत असते आणि कलाने हे सगळं काही पाहिल्याच्या नंतर इथे ती विचार करत असते, राहुल ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तू आहेस आणि तू केलंयस, आता पुरावे सुद्धा मिळालेले आहेत, आता मी तुला सोडणार नाही। आता तिथेच बाजूला एक लाकडी स्टँड असतो आणि कला मागे वळतानाच पाहते तर त्या लाकडी स्टँडला तिचा थोडासा धक्का लागतो आणि ते स्टँड खाली कोसळतं। आता ते स्टँड खाली कोसळल्याबरोबरच ती लगेचच धावत असते आणि लगेचच धावल्याच्या नंतर इकडे ती पाहते तर अद्वैतने तिला इथे ओढून घेतलेलं असतं आणि अद्वैतने तिला वाचवलेलं सुद्धा असतं। अद्वैत म्हणत असतो, एक मिनिट हे सगळं काय चाललंय आणि त्याचबरोबर तू जरा थांबणार आहेस का। तेवढ्यातच आता इथे जी कला आहे ती अद्वैतच्या समोर असते आणि तेव्हा दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये थोड्या वेळासाठी तरी ते हरवलेले असतात। दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये थोड्या वेळासाठी हरवल्यानंतर इकडे मात्र हे तिघे सुद्धा म्हणत असतात की नाही, कोणीतरी नक्कीच इथे होतं, पण कोण होतं काय होतं हे आपल्याला पाहायला पाहिजे आणि त्याच संदर्भामध्ये इथे आता ते विचार करत असतात। आता बाहेर येऊन पाहतात, बाहेर येऊन पाहिल्याच्या नंतर तिथं तर कोणीच नसतं, पण ह्या लोकांना एवढी ड्रिंक झालेली असते की त्यांना समजत नाही की तिथे कोण होतं काय होतं आणि तेव्हा बाहेर येऊन पाहिल्याच्या नंतर खरं तर बाहेर खूप साऱ्या गाड्या असतात, मोठ्या छोट्या एवढं सगळं काही असतं। तेवढ्यातच आता गौरव म्हणत असतो, अरे इथे कोणीच नाहीये, मला असं वाटतंय की काहीतरी पडलं असेल। तेवढ्यातच इकडे बाणेरे असतात, ते म्हणत असतात, काही नाहीये, इकडे हे बहुतेक हवेने पडलेलं आहे आणि तुम्ही चला, तुम्ही काय करत आहात तिथे, असं म्हणूनच ते तिघे जण आतमध्ये जातात। तेवढ्यातच आता अद्वैत म्हणत असतो, इथे राहुल काय करत आहे आणि तेव्हाच कला म्हणत असते, चांदेकर प्लीज जरा तू हळू बोल ना, मी तुला सगळं काही सांगणार आहे, प्लीज तू आत्ता इथून चल। असं म्हटल्याबरोबरच आता
ते तिघेसुद्धा तिथून जायला निघालेले असतात. आता ते तिघेसुद्धा तिथून जायला निघाल्यानंतर इकडे मात्र पूजाच्या तोंडामध्ये बोळा असतो आणि पूजाच्या तोंडामध्ये बोळा असताना ती ऊ करत असते. तेवढ्यातच एक काचेची बॉटल तिथे असलेली ती पाडते आणि काचेची बॉटल पाडल्यानंतर ती फुटते. आता काचेची बॉटल फुटल्यानंतर इकडे मात्र अद्वैत आणि कलाला तिचा आवाज येतो. अद्वैत कलाला तिचा आवाज आल्याबरोबरच इथे ते विचार करतात की नेमकं काय आहे, इथे कोणाला तरी बांधून ठेवले म्हणून ते तिथे येतात. तिथे आल्यानंतर समोर पूजाला पाहतात आणि समोर पूजाला पाहिल्यानंतर तिला ते लगेचच सोडवतात. आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, काय हे सगळं आणि तुला इथे कोणी बांधून ठेवलंय, तू इथे कशी? त्याचबरोबर आता पूजा म्हणत असते, प्लीज तुम्ही मला लवकरात लवकर इथून सोडून घ्या, मला लवकरात लवकर इथून हलवा, मला इथे नाही थांबायचे, नाही तर माझ्या जीवाचं ते काहीतरी बरं वाईट करतील. असं म्हटल्याच्या नंतर आता इथे अद्वैत म्हणत असतो, नेमकं काय चाललेलं आहे आणि तू हे सगळं कशाबद्दल बोलत आहेस? तेवढ्यातच पूजा म्हणत असते, नाही मला खूप भीती वाटते. पण अद्वैत म्हणतो, प्लीज तू मला सांग तरी हे सगळं काय आहे आणि तू कशाबद्दल बोलत आहेस? तेवढ्यातच आता पूजा म्हणत असते, हे सगळं राहुल सरांनी केले, राहुल सरांनी मला इथे बांधून ठेवलंय. आणि अद्वैत सर, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यापासून तर बऱ्याच गोष्टी इथे राहुल सरांनी केलेल्या आहेत आणि त्याचसोबत हिऱ्यांची अफरातफर आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यापर्यंत सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी मागे राहुल सरच आहेत. हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता अद्वैतला तर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हाच कला म्हणत असते, हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते, हेच ते सगळं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे राहुलच आहे, म्हणून मी तुला म्हणत होते शांत बस, तेच मी तुला सांगणार होते. पण आत्ता इथून निघणं आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे चांदेकर. तेवढ्यातच अद्वैत म्हणत असतो, नाही मी तर राहुलला सोडणारच नाही, बघ मी आता त्याचं काय करतोय ते. तेव्हाच कला म्हणत असते की नाही, आत्ताच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून इथे उपयोग नाहीये, आत्ता आपल्याकडे पुरावे सुद्धा आहेत, तू काळजी करू नकोस, आत्ता इथून बाहेर पडणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या लोकांनी खूप सारे ड्रिंक केलेले आहे आणि तो एकटाच नाहीये त्यांच्यासोबत, तर इथे जो गौरव परांजपे, त्याचबरोबर जो इथे बाणेरे आहे तो सुद्धा आहे आणि ह्या सगळ्यांनी मिळून इथे हे सगळं काही केलेलं आहे. त्यामुळे आत्ता इथून आपल्याला बाहेर पडणं खूप जास्त गरजेचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो गौरव आहे तो म्हणत असतो, नक्की काय पडलं असेल, काय वाजलं असेल, काही कळलंच नाही रे. त्यावरच आता इथे जो राहुल आहे, राहुलला इथे सतत फोन येत असतो आणि राहुलला फोन आल्याच्या नंतर आता इथे तो म्हणत असतो, काय करायचं बाबा, ही मम्मा पण ना खरंच काय सांगावं काहीच कळत नाही, पण ही मम्मा मला सतत का बरं फोन करत असेल आणि मी काही लहान आहे का आता? तर इकडे ह्या तिघांची मस्त पार्टी रंगलेली असते. पण आता राहुल त्याला तो फोन उचलावाच लागणार असतो आणि तो म्हणत असतो, पण मला असं वाटतंय की आता आपल्याला पार्टी खूप जास्त बाद झाली, कारण आता पार्टी खूप केलेली आहे आपण. आणि तेव्हाच आता गौरव म्हणत असतो, अरे इतक्यातच कशी बाद झाली पार्टी, असं कसं असतंय का कुठे? आणि तेव्हाच इकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मात्र जो राहुल आणि त्याचबरोबर गौरव बाणेरे हे सगळे पुन्हा एकदा नाचायला सुरुवात करतात. इकडे कला अद्वैत पूजाला घेऊन बाहेर पडलेले असतात. पूजा अद्वैत कला जी बाहेर पडतात तेव्हाच समोर इथे गुंड दिसतात. आता समोर गुंड दिसल्यानंतर ती गुंड ह्यांना विचारत असतात की तुम्ही इथे काय करत आहात? आणि त्याचसोबत इथे ए पोरी तू इथे बाहेर कशी आलेली आहेस? असं म्हटल्यानंतर इथे अद्वैत लगेचच त्या गुंडाच्या एक तोंडात मारत असतो. आता गुंडाच्या तोंडात मारल्यानंतर तो गुंड तिथून खाली पडत असतो. तेवढ्यातच आता जो अद्वैत आहे, अद्वैत मात्र गुंडांशी चांगली हातापाई करण्याचं काम करतो. तो मात्र एका गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे. त्याचबरोबर जी गुंड आहेत त्या गुंडांना चांगलाच इथे धडासुद्धा शिकवण्याचं हे इथे काम करत असतात. आणि इकडे मात्र मोठ्या मोठ्याने गाणे लावलेले असतात आणि मोठ्या मोठ्याने गाणे लावल्यानंतर बाहेर काय तमाशा चाललेला आहे हे मात्र त्यांना अजिबातच काहीच माहिती नसतं. अगदीच हे तिघजण मस्त मजा मस्ती करत असतात आणि मजा मस्ती करत असताना नाचत सुद्धा असतात. इकडे अक्षरशः राहुल तर तो वेंडर जो आहे वेंडरच्या पाठीवर बसूनच नाचत असतो. आणि इकडे मात्र अद्वैतने व्यवस्थित पद्धतीने पूजाला तिथून सुखरूप सोडवण्याचं काम केलेलं असतं आणि पूजाला व्यवस्थित सुखरूप सोडवल्याच्या नंतर आता इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते. अद्वैत म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची? आता इकडे सतत फोन वाजत असतो. सतत फोन वाजल्यामुळे राहुल आता खूपच वैतागत असतो.
कारण आत्तापर्यंत त्याने 3-4 वेळा तरी तो फोन जो आहे तो इथे कट केलेला असतो आणि 3-4 वेळा तरी फोन कट केल्यामुळे आता मात्र इकडे त्याला तो फोन उचलावाच लागणार असतो. इकडे आता कला खूपच जास्त खुश झालेली असते, कारण कला खुश झाल्यानंतर इकडे जी पूजा आहे तिला तर आता फायनली आपण इथे सोडवलेला आहे, त्यामुळे तिला आनंदच झालेला असतो. आता ते जो गौरव आहे तो म्हणत असतो, अरे तू काही लहान आहेस का, तुझी मम्मा का बरं एवढ्या वेळा फोन करत आहे. इकडे मात्र राहुल म्हणत असतो, नाही आता मला असं वाटतंय की पार्टी बाद झाली. खरंच ही मम्मा पण ना, मी काही लहान बाळ आहे का, लहान बाळ असेल तर असं 4-4 वेळा फोन करतात, पण इथे सतत का बरं ही मला फोन करत आहे. असाच इथे तो विचार करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे त्याने विचार केल्यानंतर आता गौरव म्हणत असतो, अरे पण आणखी थोडा वेळ आपल्याला एन्जॉय करता आलं असतं ना, मग आपण आणखी थोड्या वेळासाठी एन्जॉय करायला हवं होतं, असाच तो इथे विचार करत असतो. पण आता राहुल म्हणत असतो, नाही आता आपल्याला नाही जास्त वेळ थांबता येणार, कारण मला इथे जावंच लागणार आहे. कारण हे बघ खूप उशीर झालेला आहे, राहिलेली पार्टी आपण आता नंतर केली तर चालू शकते ना. आता तेव्हाच इकडे मात्र बानेरे म्हणत असतात, काय रे हे. पण राहुल म्हणत असतो, पण तुम्ही अजिबातच काळजी करू नका, आपण राहिलेली जी पार्टी आहे ती नक्कीच परत एकदा करू शकतो आणि त्यामुळे आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि त्याचबरोबर आता तर सगळे पुरावे सगळे काही इथे आपण मिटवून झालेलं आहे. आता राहिली पूजा, ह्या पूजाचा सुद्धा इथे आपल्याला सोक्षमोक्ष लावावाच लागणार आहे. एकदा का आपण ह्या पूजाचा सोक्षमोक्ष लागला की मग सगळ्या काही गोष्टी ते व्यवस्थित होतील, असाच तो इथे विचार करत असतो. तर इकडे आता गौरव म्हणत असतो, हो ते सुद्धा अगदीच बरोबर आहे, कारण आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत हे पाहणं आणि हे करणं खूपच जास्त गरजेचं सुद्धा आहे, असा इथे विचार केल्यानंतर आता इकडे जो गौरव आहे तो म्हणत असतो, पण प्लीज मला असं वाटते की ग्लासचा पॅक, पण तरीसुद्धा इथे तो म्हणत असतो, नाही नकोय. तर आता नको म्हटल्यानंतर इकडे राहुल गौरवच्या खांद्यावर हात देत असतो आणि तिथून चालता होत असतो. जाता तो म्हणत असतो, पूजा डार्लिंग बाय बाय, भेटू लवकरच आपण, तू काळजी करू नकोस आणि त्यासोबत मी लवकरच तुला भेटायला येईल. काय पूजा डार्लिंग, बाय बाय, टेक केअर पूजा डार्लिंग, टेक केअर, असं म्हणूनच तो आता गौरवसोबतच तिथून बाहेर पडणार सुद्धा असतो. तर इकडे आता कला अद्वैत आता ह्यांनी पूजाला सोडवलेलं असतं आणि ह्यांनी पूजाला सोडवल्यानंतर तिथून ते बाहेर पडणार असतात. पण शेवटी जे गुंड आहेत त्यातील एक गुंड मात्र एक गोष्ट करत असतो, ती म्हणजेच की आता तो अद्वैतवरती एक लाकूड उचलत असतो. तेवढ्यातच कला त्याच्याकडून खूप मोठी एक काठी फेकते आणि त्यांना चांगलंच बदलायला सांगत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. आता इथून पुढे 3 महामालिकांचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 3 महामालिकांचा महासंगम पाहायला मिळाल्यानंतर इथे आता राहुल, कला आणि अद्वैत आणि कला राहुलचा चांगलाच पर्दाफाश करणार असतात आणि कला आणि अद्वैतचा चांगलाच पर्दाफाश केल्यानंतर मात्र इथे आता खूप काही गोष्टी अशा पॉझिटिव्ह घडणार असतात, कारण राहुलचं सत्य इथे सगळ्यांसमोर कला आणि अद्वैतने आणणार असतात. कारण आता मोबाईलमधील रेकॉर्ड त्याचबरोबर पूजाचं स्टेटमेंट ह्या सगळ्या गोष्टी इथे अद्वैतला समजलेल्या असतात आणि आता राहुल ह्या गोष्टीचा इथे खात्मा होणार असतो. त्यासोबतच रोहिणीचं काय होईल, रोहिणी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडेल का किंवा इथे ती सेफ होईल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढील आता आठवड्यामध्ये इथे 3 महामालिकांचा महासंगम एकत्र पाहायला मिळणार आहे. तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा अपडेट्ससोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.